नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील पहिल्या राशीबद्दल, म्हणजेच मेष राशीबद्दल. वर्ष 2026 मधील जुलै महिना मेष राशीच्या लोकांसाठी कसा राहणार आहे? तुमच्या आयुष्यात या महिन्यात कोणते मोठे बदल होणार आहेत? नोकरी, व्यवसाय, आर्थिक स्थिती, प्रेमसंबंध आणि आरोग्य या आघाड्यांवर ग्रह तारे तुम्हाला कोणते संकेत देत आहेत, याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, जीवनाबद्दल, नातेसंबंधांबद्दल, नोकरी, व्यवसायाबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील किंवा तुमच्यावर खूप जास्त कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, नात्यात कटुता असेल, लग्न जमत नसेल किंवा असंख्य प्रश्न, बाधा, अडचण तुमच्या आयुष्यात, तुमच्या जीवनात असेल, तर एकदा पत्रिका तपासून घ्यावी. त्यात बाधा आहेत का, अडचण आहे का, हे जाणून घ्यावं आणि त्यावर उपाय, सेवा करून आपण यातून मुक्तता मिळवू शकतो. कोणता वाईट काळ आहे, कोणता चांगला काळ आहे, हे सुद्धा कळतं. यासाठी पत्रिका व्यवस्थित तपासणं महत्त्वाचं असतं. यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. आम्ही तुमची पत्रिका तपासू, तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू. मित्रांनो, मेष राशीसाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. जुलै 2026चा महिना मेष राशीच्या लोकांसाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. या महिन्यात ग्रहांची स्थिती तुमच्या राशीसाठी काही क्षेत्रात प्रचंड यश घेऊन येत आहे, तर काही क्षेत्रात तुम्हाला संयम ठेवण्याचा सल्ला देत आहे. तुमच्या राशी स्वामी मंगळ हा ऊर्जा आणि साहसाचा कारक आहे. या महिन्यात मंगळाची स्थिती तुम्हाला सक्रिय ठेवेल, परंतु सूर्यदेवाचे होणारे राशी परिवर्तन आणि गुरु शनीची दृष्टी यामुळे तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात चढ उतार तुम्हाला पाहायला मिळतील. महिन्याची सुरुवात थोडी धावपळीची होईल, पण 15 जुलै नंतर तुम्हाला अनेक कामांमध्ये यश मिळायला सुरुवात होईल. जुलै महिन्याची सुरुवात मेष राशीच्या नोकरदार वर्गासाठी खूप धावपळीची आणि जबाबदाऱ्यांची असेल. ऑफिसमध्ये तुमच्यावर कामाचा ताण वाढू शकतो. तुमचे विरोधक किंवा पाठीमागे उचापती करणारे लोक सक्रिय राहतील, त्यामुळे ऑफिसमधील राजकारणापासून स्वतःला दूर ठेवा. 15 जुलै नंतर ग्रहांची स्थिती बदलेल आणि सूर्यदेव तुमच्या राशीला अनुकूल फल देतील. या काळात वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि त्याचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही बऱ्याच दिवसांपासून बढती किंवा पगारवाढीची वाट पाहत असाल, तर या महिन्याच्या शेवटच्या 10 दिवसात तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. ज्यांना नवीन नोकरी हवी आहे त्यांना 7 ते 22 जुलै दरम्यान चांगल्या कंपन्यांकडून मुलाखतीचे कॉल्स येऊ शकतात. IT, बँकिंग आणि सरकारी क्षेत्राशी जोडलेल्या लोकांना विशेष लाभ होईल. आता वळूया व्यापारी वर्गाकडे. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर जुलै 2026 हा महिना तुमच्यासाठी हळूहळू पण निश्चित प्रगती घेऊन आला आहे. या महिन्यात पहिल्या 2 आठवड्यात व्यवसायात कोणतीही मोठी किंवा नवीन गुंतवणूक करणं तुम्ही टाळायला पाहिजे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या भागीदारासोबत पारदर्शकता ठेवावी, अन्यथा मतभेद होऊ शकतात. 20 जुलै नंतर तुमच्या व्यवसायाला एक नवीन गती मिळेल. बाजारात तुमची पत वाढेल. जर तुमचा व्यवसाय परदेशाशी किंवा इतर राज्यांशी संबंधित असेल तर तुम्हाला मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. किरकोळ व्यापारापेक्षा घाऊक व्यापाऱ्यांना हा महिना अधिक फायदेशीर ठरणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसा कसा राहील? जुलै 2026 मेष राशीची आर्थिक बाजू पाहता हा महिना उत्पन्न चांगले पण खर्च जास्त असा असणार आहे. राशीवर असणाऱ्या शुभ ग्रहांच्या प्रभावामुळे धनलाभाचे मार्ग मोकळे राहतील. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. शेअर मार्केट किंवा लॉटरी मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी महिन्याची सुरुवातीला सावध राहावे. 15 जुलै नंतर कोणताही मोठा निर्णय तुम्ही घेऊ शकता. या महिन्यात घरगुती गरजा, वाहनाची दुरुस्ती किंवा अचानक उद्भवणाऱ्या वैद्यकीय कारणामुळे तुमचे बजेट थोडे बिघडू शकते. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच एक बजेट तयार करा आणि विनाकारण होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवा. आवक कमी आणि खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नका. आता बोलूया तुमच्या कौटुंबिक जीवनाबद्दल. मेष राशीच्या जातकांसाठी कौटुंबिक दृष्टिकोनातून हा महिना काहीसा संमिश्र राहणार आहे. महिन्याच्या पूर्वार्धात रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या आक्रमक स्वभावामुळे किंवा घाईघाईत बोललेल्या शब्दामुळे घरातील ज्येष्ठ व्यक्ती किंवा भावंडांशी वाद होऊ शकतात. जमिनीच्या किंवा मालमत्तेच्या वादात पडणे या महिन्यात टाळावे. आईवडिलांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. विशेषतः तुमच्या मातोश्रीच्या आरोग्याबाबत निष्काळजीपणा करू नका. महिन्याच्या शेवटी घरातील वातावरण पुन्हा आनंदी होईल आणि एखाद्या धार्मिक कार्याचे आयोजन घरात होऊ शकते. मित्रांनो, जरी महिन्याच्या सुरुवातीला छोट्या छोट्या गोष्टींवरून खटके उडाले तरी परस्पर सामंजस्याने तुम्ही ते सोडवाल. तुमच्या जोडीदाराला त्यांच्या कार्यक्षेत्रात मोठे यश मिळू शकते, ज्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. महिन्याच्या मध्यात एकत्र कुठेतरी बाहेर जाण्याचा प्लॅन बनेल.
जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी हा महिना प्रेम वाढवणारा आहे. तुमच्या पार्टनरसोबतचे नाते अधिक परिपक्व होईल. जर तुम्ही तुमच्या प्रेमाचे रूपांतर लग्नाच्या रूपात विचार करत असाल तर कुटुंबाशी बोलण्यासाठी महिन्याच्या शेवटचा आठवडा उत्तम आहे. सिंगल लोकांना या महिन्यात कुणीतरी खास भेटण्याची दाट शक्यता आहे. मित्रांनो, मेष राशीच्या विद्यार्थ्यांसाठी जुलै 2026 हा महिना मेहनतीचा आहे. महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात तुमचे मन अभ्यासातून थोडे विचलित होऊ शकते. सोशल मीडिया, मित्रमैत्रीण आणि इतर करमणुकीच्या साधनांमुळे अभ्यासाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी केलेली आहे त्यांना 20 जुलैनंतर खूप चांगले निकाल पाहायला मिळतील. शिक्षकांचे आणि पालकांचे पूर्ण सहकार्य लाभेल. उच्च शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मार्गातील अडचणी आता दूर होतील. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना बघायचा ठरलं तर निष्काळजीपणाने वागू नका. कामाच्या अतिव्यापामुळे मानसिक तणाव आणि डोकेदुखीचा त्रास तुम्हाला जाणवू शकतो. या महिन्यात पोटाचे विकार, अपचन किंवा उष्णतेचे त्रास होऊ शकतात. बाहेरचे तेलकट आणि तिखट अन्न खाणं टाळा. तसेच वाहन चालवताना अत्यंत काळजी घ्या, कारण घाई गडबडीत किरकोळ दुखापत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रोज सकाळी ध्यान किंवा प्राणायाम करणं तुमच्यासाठी अमृता समान ठरणार आहे. आता पाहूया या संपूर्ण जुलै महिन्यात तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. मित्रांनो, कोणतीही नवीन डील किंवा नोकरीतील निर्णय घेताना घाई न करता शांत डोक्याने विचार करा. आर्थिक नियोजन अतिशय कडक ठेवा आणि पैशाची बचत करण्यावर भर द्या. पुरेसा आराम करा आणि भरपूर पाणी प्या, जेणेकरून शरीरातील उष्णतेचा विकार कमी होईल. कुटुंबात किंवा ऑफिसमध्ये संवाद साधताना आवाजात नम्रता ठेवा. मित्रांनो, मेष राशीच्या लोकांचा स्वभाव जलद असतो, पण या महिन्यात राग तुमच्या कामाचा बिघाड करू शकतो. रागावर पूर्ण नियंत्रण ठेवा. या महिन्यात कुणालाही मोठे कर्ज देऊ नका आणि स्वतःही कर्ज घेणं टाळा, अन्यथा ते पैसे अडकून पडतील. ऑफिसमधील किंवा वैयक्तिक आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी मित्रांसोबत किंवा सहकाऱ्यांसोबत शेअर करणं टाळावं. मित्रांनो, जुलै महिन्यातील तुमच्यासाठी शुभ रंग आहे लाल, केशरी आणि पिवळा. शुभ अंक आहे 9 आणि 3. शुभ दिवस आहे मंगळवार, गुरुवार आणि रविवार. मित्रांनो, हा महिना अधिक शुभ आणि यशस्वी बनवण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसाचे पठण दररोज करा किंवा किमान मंगळवारी तरी करावे. सूर्यदेवाला रोज अर्घ्य द्या. तांब्याच्या लोट्यातून पाणी घेऊन सूर्याला अर्घ्य द्यावे. तर मित्रांनो, असा असेल मेष राशीच्या लोकांसाठी जुलै 2026चा संपूर्ण महिना. जर काही आव्हाने असली तरी तुमच्या अंगी असलेल्या साहसामुळे आणि योग्य नियोजनामुळे तुम्ही या महिन्याला अत्यंत यशस्वी बनवू शकतात. तुम्हाला हे राशी भविष्य कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, पत्रिका तपासून घेण्यासाठी, तुमच्या मनातील प्रश्न विचारण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर तुम्ही आम्हाला मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.